नमस्कार मित्रांनो, मी गंगाधर सोनपारके बोलतो. शेतकऱ्याचं आणि कर्जाचं आहे पिढ्याने पिढ्या नातं. शेतकरी बांधवांनो आणि दिव्यांग बांधवांनो, आता बच्चू भाऊची सोडायची नाही साथ. शेतकऱ्याच्या जीवावरती तुम्ही सत्तेची खुर्ची पक्की केली. तुमचं सरकार येण्या अगोदर बोललेली शब्द कुठे गेली? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणतायत, एकदा आमचं सरकार येऊ द्या, एकदा आमचं सरकार आलं का करू शेतकऱ्याची कर्ज माफी. आणि तुमचं सरकारही आलं. सरकार आल्याच्या नंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणतायत 31 तारखेच्या आत कर्ज भरून घ्या. अशी घालता का टोपी? वारे तुमचं सरकार यातच होत चाललाय आमचा शेतकरी बेकार. कर्जाच्या बाजारामध्ये आमचा शेतकरी बेकार होत चालला. अहो, मोठमोठे उद्योगपती आहेत, त्यांनी करोडोने कर्ज घेतलेले आहे. ते कर्ज कधी परत केलेत का? अहो, कर्ज घेऊन बाहेर देशामध्ये पळून गेलेले आहेत, त्यांचं तुम्ही कर्ज कधी परत मागितलं नाही. पण या जगाचा पोशिंदा दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस एक करतो, पण संपूर्ण जगाला अन्न पुरवतो. अहो, एवढंच सोडा, तुमच्या पोटाची सुद्धा काळजी या शेतकरी राजा, त्या शेतकरी राजाचं तरी किमान कर्ज माफ करायचं. बाहेर देशात छाती फुगून सांगता, माझा भारत देश हा कृषी प्रधान देश आहे, आणि या कृषी प्रधान देशातली ही अवस्था. वारे कृषी प्रधान देश आणि कृषी प्रधान देशातली नेते मंडळी, वा शेतकरी राजाची ही अवस्था.